नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचे कापूस बाजार व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला दररोज कापूस भाव व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या ह्या चॅनलला पाहायला मिळतील। तर चला पाहूया आजचे कापूस बाजार भाव। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे आज कापसाला 7825 इतका दर मिळत आहे। त्यानंतर बाजार समिती मानवत येथे आज चांगल्या कापसाला 7720 दर मिळाला व तसेच खराब कापसाला 7300 रुपये इतका दर मिळाला आहे। परभणी जिल्ह्यात कापसाच्या दरात घट, सेलू बाजार समितीमध्ये 5900 ते 7675 रुपये दर। अकोल्यात हंगामातील उच्चांकी 44 अंश तापमान, राज्यात आजही वादळी पावसाचा इशारा। सोयाबीन दर स्थिरावले, अकोला वाशिम मध्ये नाईलाजाने सोयाबीनची विक्री, बाजारपेठेत दरवाढ होईल या अपेक्षेने अनेक दिवसापासून थांबलेल्या सोयाबीन उत्पादकांना अद्यापही दिलासा मिळाला नाही। अकोला तसेच वाशिम या दोन महत्त्वाच्या बाजारपेठमध्ये सोयाबीन सध्या 4500च्या आत विक्रीती आहे। केळी बागाचे 40,000 हेक्टर क्षेत्र होरपळले, खानदेशात सुमारे 600 कोटीचे नुकसान। खानदेशात केळी बागांना अति उष्णतेचा मोठा फटका बसला आहे, यामुळे उत्पादनात 30 ते 35% घट झाली आहे। यात किमान 40,000 हेक्टर बागांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे तब्बल सुमारे 500 ते 600 कोटीचे नुकसान झाले आहे। पुढील 3 दिवस हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा, मराठवाड्यावर पुन्हा गारपीट, अवकाळीचं सावट। आरोग्य विम्यासाठी आता वयाची अट नाही, IRD कडून नियमात बदल, आता 65 वर्षावरील लोकांनाही मेडिकल इन्शुरन्स। बारगाव नांदूर परिसरामध्ये अर्धा तास जोरदार पाऊस। तसेच लिंबू बाजार भावाबद्दल पाहिलं तर पुणे येथे आज लिंबाची आवक 272 क्विंटल झाली असून कमीत कमी दर 400 रुपये मिळाला व जास्तीत जास्त दर 4200, तसेच सरासरी दर 4300 इतका मिळाला आहे। कांदा उत्पादकांची नेत्यांना गावबंदी, मत मागायला येऊ नकाचे लावले फलक। पडझड थांबेना, सेन्सेक्स निफ्टीची घसरगुंडी, बाजारात विक्रीचा जोर कायम, गुंतवणूकदार 4.59 लक्ष कोटींनी गरिबी, रुपया 6 पैशाने वधारला।